तर बऱ्यापैकी लोक अजून पण हे रिसर्क्युलेशन बटन चुकीच्या पद्धतीने वापरतात. त्यांना अजून समजतच नाही की ऑन कधी ठेवावं, ऑफ कधी ठेवावं. आज तुम्हाला एक बेस्ट ट्रिक सांगणार जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की बाबा ऑन कधी ठेवायचं, ऑफ कधी ठेवायचं. आणि ज्यांना उलट्या वगैरे होतात त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला फॉलो करा. तर आता हे ऑन दिसते. ऑनचा अर्थ असा आहे की बाबा मी बाहेरची हवा आतमध्ये घेत नाहीये. ओके. तर आता हे कधी ठेवायचं? पहिलं ज्यावेळेस तुमची गाडी गरम आहे ना, तर तुम्हाला एसी चालू करून गाडी आतमध्ये थंड करायची, बाहेरची हवा आतमध्ये नाही पाहिजे. त्या केसमध्ये पहिली केस हे ऑन ठेवायचं. आता दुसरी केस, ज्यावेळेस तुमची गाडी ट्रॅफिक वगैरे मध्ये, टनल वगैरे मध्ये किंवा बाहेर धूळ वगैरे आणि तुम्हाला बाहेरची हवा आतमध्ये नाही पाहिजे, त्या केसमध्ये पण हे ऑन ठेवायचं. ओके. ही 2 केस. आता हे ऑफ ठेवलं. ओके. ऑफचा अर्थ असा आहे की आता मला बाहेरची हवा आतमध्ये पाहिजे. आता ते कधी करणार आपण? डिफॉगिंग वगैरे ज्यावेळेस असते, काचा ज्यावेळेस काचांवर पूर्ण धुकं वगैरे येणार, त्या केसमध्ये तुम्हाला हे ऑफ ठेवायचं जेणेकरून बाहेरची हवा आतमध्ये येईल आणि जे धुकं काचांवर बसलेलं आहे ते पूर्णपणे निघून जाईल. ओके. ही पहिली केस. आणि दुसरी, ज्यांना उलट्या वगैरे होतात, आता तुम्ही लॉंग रनिंगमध्ये तुमचं क्लीन वातावरण आहे बाहेर, त्यावेळेस हे ऑफ ठेवा जेणेकरून बाहेरची हवा पण आतमध्ये येईल आणि उचमळल्यासारखं वगैरे फील नाही होणार. हे महत्त्वाच्या 2 केस. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर चॅनलला एकदा फॉलो करा आणि बाकीचे पण व्हिडिओज बघा. काही तुमचे क्वेश्चन्स वगैरे असतील तर फॉलो करून मला DM करा, मी तिथं पण सोडवायचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच. हॅव अ गुड टाईम. टेक केअर.